नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विटा साळशिंगे रस्त्यावर इनोव्हा गाडीचा भीषण अपघात झालाय। साळशिंगे रस्त्यावरील करंजवड्याजवळ हा अपघात झालाय। साळशिंगे येथील इंद्रजित विजय गोतपागर या तरुणाचा अपघातात मृत्यू झालाय। तसेच सुशांत महेंद्र कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाल्याचे समोर आलंय। या भीषण अपघातात इनोव्हा गाडीचा अक्षरशः चुराडा झालाय। नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत, ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय। विटा साळशिंगे रस्त्यावरील करंजवड्याजवळ इनोव्हा गाडीचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की साळशिंगे गावातील इंद्रजित विजय गोतपागर वय 32 वर्षे आणि सुशांत महेंद्र कांबळे वय 23 वर्षे हे तरुण इनोव्हा गाडीतून साळशिंगे गावातून विट्याच्या दिशेने निघाले होते। विटा शहराजवळ असलेल्या करंज ओढा परिसरात आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे इनोव्हा गाडी पलट्या खात 50 ते 60 फुटावर फरफटत गेली। या भीषण अपघातात इंद्रजित विजय गोतपागर याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सुशांत महेंद्र कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। या अपघातातील इनोव्हा गाडी विट्यातील रोहित वायदंडे यांची असल्याची माहिती समोर येत आहे। या अपघातानंतर जखमी सुशांत कांबळे याला सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर मृत इंद्रजित गोतपागर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे।